वन नेशन वन इलेक्शन. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सध्या इलेक्शन सुरू आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी आपले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटीची स्थापना करण्यात आलेली आणि या कमिटीने रिसेंटली आपला वन नेशन वन इलेक्शन या विषयावरती रिपोर्ट दिलेला आहे आणि यामुळेच परत एकदा हा विषय जो आहे तो परत एकदा चर्चेस येतो. तर वन नेशन वन इलेक्शन नक्की काय आहे, याचे परिणाम काय आहेत आणि आपण याच्यावरती सोल्युशन काय काढू शकतो, तर याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊयात. लक्षात घ्या, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे तुम्ही एकाच दिवशी किंवा एकच मतदान करणं असा याचा अर्थ होत नाही. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय, तर समजा लोकसभेचे जे आपण वेगळे इलेक्शन घेतो, राज्य विधानसभांचे जे वेगळे इलेक्शन घेतो किंवा आपण पंचायतींचे जे वेगवेगळे इलेक्शन घेत असतो, तर ते असे वेगवेगळे न घेता आपण काय करणार की समजा ह्या प्रत्येक स्तरावरचे जे इलेक्शन होतात तर त्यासाठीचे जे काही मतदान होतं तर त्यासाठी आपण त्यांचे ते बॉक्सेस, समजा 3 बॉक्सेस आपण काय करणार एका ठिकाणी ठेवणार आणि समजा मला वोट करायचं आहे तर मी काय करणार, एकाच वेळी जाऊन लोकसभेसाठी पण करेल, राज्य विधानसभेसाठी सुद्धा करेल आणि पंचायतीसाठी सुद्धा मी वोटिंग करून येईल. ठीक आहे. सो असा थोडक्यात अर्थ होतो. ते म्हणजे काय, ते वन नेशन वन इलेक्शन. आता लक्षात घ्या, याच्या संदर्भात काही हिस्ट्री आहे का, म्हणजे आपण याच्याविषयी पहिल्यांदाच चर्चा करत आहोत का, किंवा आपल्या भारत देशामध्ये याच्यापूर्वीसुद्धा वन नेशन वन इलेक्शन झालेलं आहे का, तर हो, नक्कीच झालेलं आहे. याला एक हिस्ट्री आहे. ते म्हणजे 1952चे जे लोकसभा निवडणुका झालेल्या आणि त्याच्यानंतर 1956 नंतर जे निवडणुका झालेल्या, तर 2 निवडणुकांमध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीने झालेल्या आहेत. मात्र ही जी सिस्टम जी चालत आलेली ती लक्षात घ्या 1968मध्ये डिस्टर्ब झाली, म्हणजे काँग्रेसच्या इंदिरा गांधी काळामध्ये ही सिस्टम तेव्हा डिस्टर्ब झाली. मात्र त्याच्यानंतरसुद्धा इलेक्शन कमिशनने 1983मध्ये याच्याविषयी चर्चा केली. त्याच्यानंतर 1999मध्ये लॉ कमिशनने सुद्धा याच्याविषयी शिफारसी दिलेल्या आहेत. परत जर तुम्ही 2002चा कालखंड पाहिला तर BJPचा जो जाहीरनामा आहे तर त्यांच्यामध्ये त्यांचा जो अजेंडा आहे तो वन नेशन वन इलेक्शनचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या 2015ला स्टँडिंग कमिटीने सुद्धा याच्या संदर्भात काही रिपोर्ट्स दिलेले आहेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात. सो अशा पद्धतीने या विषयाला एक आपल्याला इतिहास सापडतो आणि परत एकदा कोविंद कमिटीने एक रिपोर्ट दिलेला आहे याच्या संदर्भात, म्हणूनच परत हा विषय काय होतो की चर्चेत येतो. ठीक आहे. सो या कमिटीने शिफारसी केलेल्या आहेत, भरपूर शिफारसी केलेल्या आहेत. तर त्याच्यातले एक मेन म्हणजे आपण काय करू शकतो 2029पर्यंत 2029पासून काय करू शकतो, आपण वन नेशन वन इलेक्शन पद्धतीने आपण इलेक्शन घेऊ शकतो. मात्र इथे काय करायला लागेल, समजा एखाद्या राज्याचं जे राज्य विधानसभा आहे तिथले जे इलेक्शन होतात तर तो जो कालखंड आहे तो 5 वर्षाचा असतो. हे संविधानामध्ये दिलेलं आहे. कार्यकाळ काय असतो, हा एकदा तुम्ही निवडून आलं तर तुम्ही 5 वर्षापर्यंत सरकार चालू शकता. हा कार्यकाल जो आहे तो संविधानात मेन्शन आहे, जो 5 वर्षाचा आहे. ठीक आहे. मात्र लक्षात घ्या 2029पासून जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन सुरू करायचं आहे, मात्र जर अशी काही राज्य असतील ज्यांचा हा कार्यकालच संपलेला नाही आहे तर हे या इलेक्शनमध्ये सहभागी होतील का, नाही होणार. त्यांना म्हणजे ते आर्ग्युमेंट करतील याच्या अगेन्स्ट, बरोबर आहे. सो यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला काही अमेंडमेंट कराव्या लागतील आणि या अमेंडमेंट ज्या आहेत त्या विशेष बहुमताने कराव्या लागतील. सो अशा पद्धतीच्या काही त्या कोविंद समितीने काय केलेलं आहे की शिफारसी दिलेल्या आहेत. लक्षात घ्या फायदे आणि तोटी, जसं आपण म्हणतो ना की नाण्याला जो काही शिक्का असतो त्याला 2 बाजू असतात, सेम पद्धतीने वन नेशन वन इलेक्शन जर तुम्ही लागू करत असाल तर त्याचे फायदेही आहेत आणि तोटेसुद्धा आहेत. लक्षात घ्या आत्तापर्यंत जे आपण इलेक्शन होतो म्हणजे जे आपण लोकसभेचे किंवा राज्य विधानसभांचे किंवा पंचायतींचे जे वेगवेगळे इलेक्शन घेत होतो तर त्यामुळे खूप सारे तोटे होत होते. एका रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की लोकसभेच्या एका इलेक्शनसाठी साधारणतः 4,000 करोड रुपयांचा खर्च येतो. तर हा म्हणजे खूप मोठा खर्च आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रशासकीय मशिनरी आहेत किंवा जे मॅनपॉवर आहे तर इलेक्शनच्या कालखंडामध्ये हे जे काही मॅनपॉवर आहे तर ती खूप म्हणजे त्या इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त राहते.
तर त्यामुळे काय होतं की जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत किंवा जे शासकीय नोकर आहेत, त्यांचं मेन काम काय आहे की तुम्ही ज्या गव्हर्मेंटने पॉलिसीज बनवलेल्या आहेत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे त्यांचं काम आहे. मात्र इलेक्शन, सततच्या इलेक्शनमुळे काय होतं की त्यांना त्यांचं जे काही ॲक्च्युअल काम आहे तर त्याच्यापासून मग काय होतं, दुर्लक्ष होतं. दुसरी गोष्ट, समजा एखाद्या ठिकाणी इलेक्शन सुरू आहे तर तिथे आचारसंहितासुद्धा लागू होते. ती साधारणतः 45 ते 60 दिवसांसाठीची असते. तर यामुळे काय होतं की आचारसंहिता जेव्हा लागू केलेली असते तर त्या पिरियडमध्ये शासन किंवा त्या प्रदेशातलं, त्या क्षेत्रातलं गव्हर्मेंट जे आहे ते पॉलिसीज बनवू शकत नाही, नवीन कायदे आणू शकत नाही. तर त्यामुळे काय होतं की जो विकास आहे, आर्थिक विकास आहे, तर याच्यावरती सुद्धा काय होऊ शकतो, आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास जो आहे तर याच्यावरती सुद्धा काय होतं, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतं. म्हणजे तिथे आपली जे पॉलिसी फॉर्मेशन आहे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे तर त्याच्यामध्ये विलंब होऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शनच्या जे काही कॅम्पेनिंग आहे किंवा प्रचार आहे तर याच्यामध्ये खर्च खूप जास्त होतो आणि अशा वेळेस काय होतं की मार्केटमध्ये मग सुद्धा पैसा जास्त जातो आणि पैसा जास्त गेल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं की मग इनडिरेक्टली जे इन्फ्लेशन आहे तर ते सुद्धा काय होऊ शकतं, वाढू शकतं. तो असे बरेच कारणं आहेत की जे सध्या आपण ज्या पद्धतीने इलेक्शन घेतो तर त्याचे बरेचसे असे तोटे आहेत आणि या तोट्यांचा विचार करूनच आपण काय करतो आहे की वन नेशन वन इलेक्शन आपल्याला कसं घेता येईल तर या दृष्टिकोनाचा विचार करतो आहे. दुसरी गोष्ट काय होईल, लक्षात घ्या, जर आपण वन नेशन वन इलेक्शन जर सुरू केलं तर हे जे काही सध्या तोटे होत आहेत आपल्याला तर ते आपल्याला टाळता येतील. म्हणजे ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर 5 वर्ष तुम्ही निवडून आलेला आहात तर समजा गव्हर्मेंट स्टेबल असेल, लक्षात घ्या, गव्हर्मेंट स्टेबल असेल तर गव्हर्मेंट त्या राज्याच्या, त्या क्षेत्राच्या विकासासाठी काहीतरी निर्णय घेऊ शकतं. आता आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण महाराष्ट्र गव्हर्मेंटचं दिसतं आहे. गेल्या 5 वर्षापासून कंटिन्युअस आपलं महाराष्ट्राचं राजकारण अनस्टॅबिलिटीमधून जातं आहे. ठीक आहे. तर अनस्टॅबिलिटीमधून जात असताना जर तुम्हाला सत्ताच टिकवता येत नसेल तुमची तर काय होऊ शकतं, तुमचं विकासावरचं लक्ष हे काय होऊ शकतं, हटू शकतं. बरोबर आहे. जर तुमचा पूर्ण काळ जर गव्हर्मेंट टिकवण्यातच जात असेल तर तुम्ही डेव्हलपमेंटचा कधी विचार करणार. बरोबर आहे. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, हे तर फायदे होतीलच नक्कीच वन नेशन वन इलेक्शनचे, मात्र तोटे काय होऊ शकतात. लक्षात घ्या, कोणताही राष्ट्रीय पक्ष जो आहे तो काय करतो, राष्ट्रीय मुद्द्यांना घेऊन पुढे जात असतो. तर राष्ट्रीय मुद्दे काय, समजा तुम्ही म्हणू शकता, समजा चीनचा इश्यू आहे किंवा काश्मीर इश्यू आहे, तर बऱ्याच वेळा हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते नॅशनल इश्यूजना पुढे आणून काय करत असतात, ते आपला जाहीरनामा बनवत असतात आणि तशा पद्धतीने ते आपली सत्ता आणतात किंवा जिंकून येतात. बरोबर आहे. मात्र इथे काय होऊ शकतं, वन नेशन वन इलेक्शन आणलं तर काय होईल, जे प्रादेशिक पक्ष आहेत, जे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक मुद्द्यांना घेऊन पुढे येतात तर त्यांच्यावरती राष्ट्रीय पक्ष काय होतील, प्रभावी होऊ शकतात. जर तुम्ही वन नेशन वन इलेक्शन आणलं तर प्रादेशिक पक्षांवरती कुठेतरी एक म्हणजे त्यांच्यावरती काय होऊ शकतं की राष्ट्रीय पक्ष कुठेतरी ते प्रभावी होऊ शकतात. फरक काय आहे लक्षात घ्या, प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रादेशिक अस्मितांशी जोडलेले असतात. रिजनल लोकांचे, तिथले जे काही लोकल लोकांचे प्रॉब्लेम आहेत तेच मुद्दे घेऊन ते पुढे आलेले असतात. लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल, एखाद्या गावामध्ये समजा विजेचा प्रॉब्लेम असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल, तिथल्या लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम असतील, तर असे छोटे छोटे मुद्दे घेऊन हे प्रादेशिक पक्ष पुढे आलेले असतात. पण मात्र लक्षात घ्या, उद्या उठून जर हे राष्ट्रीय पक्ष पुढे यायला लागले तर म्हणजे मग काश्मीरचा इशू आणि एखाद्या गावामध्ये लाईट नाही याचं कंपॅरिझन होऊ शकतं का. महत्त्वाचा इशू काय आहे इथे सर्वात जास्त, एखाद्या व्यक्तीला पाणी प्यायला मिळत नाही आहे, हा महत्त्वाचा इशू आहे काश्मीर इशूपेक्षा सुद्धा. म्हणजे इथे कंपॅरिझन होत नाही आहे. ठीक आहे. सो प्रत्येक इशू डेफिनेटली त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मात्र इथे फरक हा आहे की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक मुद्दे घेऊन पुढे आलेले असतात आणि कुठेतरी जे स्थानिक लोक आहेत जे आवाज उठू शकत नाहीत तर त्यांचा एक आवाज बनण्याचा ते प्रयत्न करत असतात. मात्र जर कदाचित वन नेशन वन इलेक्शन झालं तर कदाचित हे जे प्रादेशिक मुद्दे आहेत तर त्यांची गळचेपी होऊ शकते.
ठीक आहे. सो अशा पद्धतीच्या काही निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा असू शकतात. नक्कीच आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल जेव्हा आपण वन नेशन वन इलेक्शन गव्हर्मेंट लागू करेल. पुढच्या गोष्टी आहेत तिथे तुम्हाला अमेंडमेंट करावे लागेल. आर्टिकल 83मध्ये, आर्टिकल 172, देन आर्टिकल 243. सो असे काही आर्टिकल्स आहेत तर तिथे तुम्हाला अमेंडमेंट करावे लागेल. परत ते बिल तुम्हाला राष्ट्रपतीकडे पाठवावं लागेल पास करण्यासाठी. हे एक मोठी प्रोसिजर आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की सध्या जी प्रोसिजर सुरू आहे, ज्या पद्धतीने इलेक्शन होत आहेत, तर याच्यामध्ये हे आहे की बरेच वेळ लक्षात घ्या कंटिन्युअस इलेक्शन होत असतील तर आपल्याला आजही माहिती आहे की राजकीय पक्षांद्वारे बऱ्याच वेळा ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये जात आणि धर्म या दोन गोष्टींचा वापर केलाच जातो. म्हणजे ठीक आहे. सो जर तुम्ही कंटिन्युअस इलेक्शनमधून जात असाल आणि अशा पद्धतीच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा वापर केला जात असेल तर त्याचा भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशावरती नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. सो दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. लोकांची मतं घेतली पाहिजेत. लोकांना काय वाटतं वन नेशन वन इलेक्शन संदर्भात. सो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टी कन्सिडर करूनच म्हणजे इथे टॉप टू बॉटम हा ॲप्रोच नाही ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही कुठली तरी कमिटी फॉर्म करणार, कमिटीचे लोक डिसाईड करणार की वन नेशन वन इलेक्शन घेतलं तर काय होईल, याच्यापेक्षा तुम्ही लोकांची मतं लक्षात घ्या. लोकांना या गोष्टीबद्दल अवेअर करा. कारण शेवटी लोकांना काय अपेक्षित आहे, त्यांना कशा पद्धतीचं गव्हर्मेंट हवं आहे हे लोकांनी ठरवलं पाहिजे. हा डेफिनेटली त्या प्रत्येक सिटिझनचा अधिकार आहे देशात राहणार आहे की त्यांना कशा पद्धतीचे इलेक्शन हवे आहेत. सो इथे बॉटम अप अप्रोच असला पाहिजे. टॉप टू बॉटम हा अप्रोच असला नाही पाहिजे. सो तुम्ही कमिटी फॉर्म करून कमिटीचे मतं घेऊन एखादी गोष्ट लागू करण्यापेक्षा लोकांना विचारा, लोकांची मतं घ्या.